हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपल्या लास्ट लेक्चरला, कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं? तर आपण घेतलं होतं लँडस्लाइड्स म्हणजे काय आणि रिफ्ट्स कोलॅप्स म्हणजे काय. तर लँडस्लाइड are the masses movement of the rock, soil, debris from mountain slopes during rainfall, floods or earthquake. खूप मोठा जमिनीचा भूभाग ज्याच्यामध्ये माती सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये मोठमोठे दगड रॉक्स सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये इतर गाळ कचरा इतर पदार्थ सुद्धा आहे, त्याच्यामध्ये कधी कधी वनस्पती पण असतात, काही प्रमाणामध्ये काही अवशेष सुद्धा असतात. ह्या सगळ्यांचं उंच जागेवरून म्हणजे पर्वताच्या ठिकाणून डोंगराच्या ठिकाणून सरकणे आणि उतारावरती येऊन आदळणे, ह्या मोठ्या मासचं मोठ्या घटकाचं म्हणजेच लँडस्लाइड होय. म्हणजे लँडस्लाइड जनरली रेनफॉल, हेवी रेनफॉल जेव्हा होतं, खूप जास्त पाऊस जेव्हा पडतो तेव्हा घडून येतं. लँडस्लाइड फ्लड, महापूर आल्यानंतर घडून येतं. लँडस्लाइड अर्थक्वेक्सच्या दरम्यान मध्ये सुद्धा घडून येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण शिकलो होतो कॉजेस ऑफ लँडस्लाइड, कोणकोणती कारणं आहेत. आपण बघितलं की जसं की हेवी रेनफॉल याच्यामुळे होतं काय की जे माउंटन्स जे आहेत, पर्वत जे आहेत, यांच्या दगडांमध्ये पाणी जाऊन शिरतं, पावसाचं पाणी. पाऊस थांबल्यानंतर या पाण्याची वाफ होते, म्हणजेच लिक्विड वॉटर गेट कन्व्हर्टेड इन टू स्टीम. अँड बिकॉज ऑफ दॅट हे क्रॅक मोठे मोठे होतात. त्याच्यामुळे जे जमिनीतलं आतलं जे कंपोजिशन आहे ते बॉन्ड ब्रेक होतात. ते जे त्यांचे पार्टिकल एकमेकांना घट्ट जॉईन असतात ते कुठेतरी मोकळे होतात, पोकळ होतात. त्यानंतर दुसरं महत्वपूर्ण कारण म्हणजे अर्थक्वेक. जमीन जेव्हा हादरते, जमीन जेव्हा पूर्णपणे शेक होते, हलते, तेव्हा सुद्धा लँडस्लाइड होण्याची शक्यता असते, घडून येतं लँडस्लाइड. त्यानंतर महापूर आल्यानंतर सुद्धा यांच्यावरती आघात होतात. खालचा जो जमिनीचा स्तर आहे हा पाण्याच्या संपर्कात येऊन गाळ निर्माण होऊन तो भुसभुशीत किंवा गलगल झालेला असतो. आणि या दलदलीच्या ठिकाणी सुद्धा वरचा भाग ऑब्विसली वजनामुळे, त्याच्या मासमुळे तो खाली येतो. त्याच्यानंतर ही झाली नैसर्गिक कारण. वीज कडाडल्यामुळे सुद्धा, विजेचा प्रकोप झाल्यामुळे सुद्धा लँडस्लाइड होऊ शकतो. पण काही मानवनिर्मित कारण सुद्धा आहे त्याच्या पाठीमागे, मॅनमेड सुद्धा रिझन्स आहेत. जसं की डिफॉरेस्टेशन, वनस्पती जमीन धरून ठेवण्यासाठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाच्या गोष्टी आहेत. वनस्पतींची मुळं जमिनीला घट्ट धरून ठेवतात. वनस्पती पाणी घेण्यासाठी जमिनीतलं ती वनस्पतीची मुळं खोल खोल रुजत जातात आणि तेवढी जमीन घट्ट पकडून ठेवते वनस्पतीची मुळं. वनस्पती नष्ट झाल्यामुळे, डिफॉरेस्टेशन झाल्यामुळे मुळं नष्ट झाली आणि पर्यायाने जमीन जी आहे ती भुसभुशीत, म्हणजेच तिला बाइंडिंग धरणार, तिला धरून ठेवणार असं कोणी राहिलं नाही. हे एक रिझन आहे. मायनिंग, खाणकाम, याच्यामध्ये जमिनीच्या आतमध्ये सुरुंग करून आणि जमिनीमध्ये ब्लास्ट केले जातात, मग यामुळे जमीन हादरते. जमिनीखाली घडून येणारे ॲटॉमिक रिसर्च प्रोग्राम, याने सुद्धा जमीन पोकळ बनते. म्हणजे जे बॉन्डिंग आहे मातीचं, त्या जमिनीचा जो स्तर आहे तो भुसभुशीत बनत चाललाय, पोकळ बनत चाललाय. त्याच्यानंतर डोंगराळ प्रदेशामध्ये खूप जास्त लँडस्लाइड घडून येतात. जसं प्रश्न आता आहेच आपल्याला विचारला होता लास्ट लेक्चरला की असे कोणकोणते रिजन आहे महाराष्ट्रामध्ये की जिथं लँडस्लाइड फ्रिक्वेंटली घडून येतं. तर हे सगळ्यात जास्त आहे घाट क्षेत्र. कारण माणसाने गावं जवळ यावी, रस्ते सोपे व्हावे, म्हणजे जवळ यावी, म्हणजे रस्त्याने जाणं सोयीस्कर व्हावं, अंतर कमी व्हावं, याच्यासाठी डोंगर पोखरून त्याने रस्ते बनवले. आणि अर्थातच डोंगर जेव्हा आपण चढतो तेव्हा घाट वळण, रस्ता वळणाचा केलेला आहे, प्रॉपरली चढता यावा याच्यासाठी. मग डोंगर पोखरून रस्ता केला, याच्यामुळे काय झालं, या डोंगराच्या मध्ये डग निर्माण झाले, खड्डे निर्माण झाले, गॅप्स निर्माण झाले. आणि जेव्हा असं हेवी रेनफॉल होतं, भूकंपाचे धक्के बसतात, वीज कडाडते, त्यावेळेस हे जे काही माउंटन्स वरचे रॉक्स आहेत यांच्यामध्ये पाणी साचून ते दुभंगतात, तडे पडतात, ते पोकळ होतात आणि मग ते तिथून घसरतात आणि जिथं ते रस्ते बनवलेले आहे, हायवेज बनवलेले आहे त्याच्यावरती येऊन कोसळतात.
महाराष्ट्रातले असे कोणकोणते क्षेत्र आहे जिथे हे होतं, तर याच्यामध्ये आहे माळशेज घाट. याच्यामध्ये काही घाटांची नावं आहेत बघा, प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. तर क्वेश्चन बघा, मेक अ लिस्ट अँड डिस्कस इन महाराष्ट्र वेअर आर डू द ट्रॅफिक जॅम्स ऑकर to the landslide. Make a list of such places. Why do the landslide occur those places only? Discuss in the classroom and suggest the preventive measures. कुठं रस्ते जाम होतात या लँडस्लाइड मुळे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे रस्ते जाम झाल्यानंतर कसे, म्हणजे याच्यावरती मार्ग काय काढता येईल, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय, असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर लिस्ट ऑफ द प्लेसेस इन महाराष्ट्र वेअर द ट्रॅफिक जॅम ऑकर्स ड्यू टू द लँडस्लाइड्स आर वेस्टर्न घाट, आंबोली घाट, माळशेज घाट, महाड घाट, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आंबा घाट. हे सगळेच्या सगळे प्रदेश असे आहेत, एवढी सगळी नावं, वेस्टर्न, आंबोली, माळशेज आणि महाड घाट, तसंच आंबा घाट है ना, दापोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या ठिकाणी लँडस्लाइड होण्याचे प्रकार खूप जास्त आहेत. का घडून येतात हे, तर नॅचरल डिझास्टर घडून येतात जेव्हा सुनामी असो, अर्थक्वेक असो, हेवी रेन असो, स्ट्रॉम असो, फ्लड असो किंवा अर्थक्वेक असो. त्याच्यानंतर अनलिमिटेड कटिंग ऑफ द ट्रीज, डिफॉरेस्टेशन हे कारण आहे. त्याच्यानंतर व्हाईट बिल्डिंग द रोड्स, जेव्हा रोड बांधले जातात तेव्हा माउंटन्सला डग पाडला जातो, खड्डा पाडला जातो किंवा त्याच्यामधून भुयार पाडलं जातं आणि त्यामुळे डोंगर पोकळ बनतात, डोंगर जे आहेत, माउंटन जे ते वीक बनतात. मग त्याच्यानंतर हे एवढे ठिकाण आहे. आता ह्याच ठिकाणी लँडस्लाइड का होतं, तर लँडस्लाइड हे मॅक्झिमम मुवमेंट होतं. याचं कारण आहे की तिथं डोंगरामध्ये ढग तयार होतात आणि ज्याच्यावरची रस्ते काम करत असताना आजूबाजूची झाडं सुद्धा तोडली जातात, म्हणजे तिथली माती भुसभुशीत केली जाते हो. मग आता याच्यासाठी काय करायला पाहिजे, याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर असं आहे की इरोजन जे आहे सॉइलची ती थांबवली गेली पाहिजे. सरफेसवरचं ड्रेनेज जे आहे ते इम्प्रूव्ह केलं गेलं पाहिजे. बघा, जमिनीची माती धरून ठेवण्यासाठी वनस्पती उपयुक्त आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त वनांची लागवड, झाडांची लागवड हा त्याच्यासाठी एक पर्याय असू शकतो. दुसरं म्हणजेच की जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती प्रॉपर असली पाहिजे. पाणी जिरलं, पाणी अडलं, पाणी मुरलं की तिथं गाळ तयार होतं आणि मग ती जमीन काय होते, तर तिचं बॉन्डिंग कमी होतं, वीक होते. प्रॉपर ड्रेनेज असली तर जमिनीचा घट्टपणा आहे, जे रॉक्स आहे ते तसेच राहू शकतात आणि याने लँडस्लाइड हाचा धोका कमी होऊ शकतो. मग हे आपण रिझन्स बघितले. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत इफेक्ट ऑफ लँडस्लाइड आणि त्याच्यानंतरचा भाग आहे डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग. पटकन बघून घेऊयात काय आहेत इफेक्ट्स ऑफ लँडस्लाइड. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन. रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंजेस देअर पाथ्स. लँडस्लाइड झाल्यानंतर हे जे रिव्हर आहेत, नद्या आहेत, त्यांचे जे मार्ग आहेत ते मार्गांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि म्हणून नद्या त्यांचे प्रवाह बदलतात, मार्ग बदलतात. सेकंड, डिस्प्लेसमेंट ऑफ द वॉटरफॉल, फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर. डिस्प्लेसमेंट घडून येतं कशाचं हो, तर वॉटरफॉलचं, म्हणजे जे धबधबे आहेत, जे पाण्याचे चॅनल्स आहेत त्यांचं, आणि आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर तयार होतात, म्हणजे नको तिथं पाणी जमा होतं. देअर इज अ लाईफ अँड फायनान्शियल लॉस ऑफ द लार्ज स्केल ॲज अ ट्री, बिल्डिंग, रॉक, स्लोपी एरियाज कोलॅप्स अँड लॉ लाईंग लँड्स. बघा, जीवन म्हणजेच लोकांचा मृत्यू देखील होतात, त्याच्यामुळे जीवनमानाचं नुकसान, मनुष्यबळाचं नुकसान, प्राण्यांचं नुकसान, म्हणजे प्राणी मृत पावतात, आणि त्याच्यासोबतच आर्थिक खूप मोठं नुकसान होतं. जसं की बिल्डिंग कोसळतात, त्याच्यानंतर शेती नाहीशी होतात, त्याच्यानंतर वनस्पती म्हणजे मोठमोठी जंगलं नाहीशी होतात, आणि हे सगळे घसरून लो लेईंग लँड म्हणजेच उताराचे जे काही भाग आहे त्याच्यामध्ये जाऊन साचतात. लँडस्लाइड अफेक्ट द ट्रॅफिक. आताच आपण बघितलं की हे जेवढे घाट आहे, वेस्टर्न घाट, माळघाट, माळशेज घाट, आंबा घाट, त्याच्यानंतर आंबोली घाट, रत्नागिरी, दापोली, सिंधुदुर्ग, अशा ठिकाणी
रस्ते जाम होतात, ट्रॅफिक जाम होते दरड कोसळल्यामुळे. लँडस्लाइड डिस्ट्रॉय द प्लांट लाईफ ऑन इट. पूर्ण लँडस्लाइड सरकल्यामुळे त्याच्यावरती जे काही वनस्पती आहेत ते सुद्धा काय होतात, नष्ट होतात, निस्त नाबूत होतात. तर एवढे सगळे इफेक्ट घडून येतात कशाचे, लँडस्लाइडचे. म्हणजेच जीवनमानाची हानी, मृत्युमुखी पडणे, खूप लोक त्यांची लाईफ लॉस करतात जिथं लँडस्लाइड होतं. दुसरं म्हणजेच संपत्तीची हानी, घरं कोसळतात, बिल्डिंग कोसळतात, राहण्याचं छत नसतं, सामान इतर वस्तूंचं नुकसान, गाडी मालमत्ता जी काही आहे त्याचं नुकसान, व्यवसायाचं नुकसान, त्याच्यानंतर वनस्पती त्या जागेवरच्या त्याचं नुकसान, आणि हा सगळ्याचा सगळा मलबा ढेर हा सरकून उताराच्या दिशेने जिथं उतार आहे तिथं वाहून जातो. खूप प्रचंड नुकसान याच्यामुळे होतं, जनजीवन विस्कळीत होतं. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग. मग आपत्ती येते, आता आपत्ती बघितली आपण, याच्यात 2-3 प्रकारच्या आपत्ती घेतल्या. आता आपत्ती आल्यानंतर त्याच्यावरती ओव्हरकम कसं करायचं, किंवा त्याच्यासाठी प्लॅनिंग काय करायचं, नियोजन काय करायचं, कोणकोणत्या आपत्तीसाठी कशा प्रकारचं नियोजन घेऊन आपण सज्ज असलं पाहिजे. तर बघा तुमच्या स्क्रीनवरती, प्लीज सी. डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग. इफ द प्लॅन इज प्रिपेअर्ड, it will help any disaster relief in the school. For that, prepare a chart for given below. Main points and things to be noted. Primary information of the school, name and address of the school, name and residential address of the headmaster with the contact number, names of the contact number of the school management member, total number of the staff. School disaster management committee, fire extinguisher, awareness, instruction, traffic management, safety, communication committee, 2 to 3 members subcommittee. Then detailed information about the school building, total number of rooms, number of the classroom, classes, type of the roof, म्हणजे वुडन आहे, सिमेंट आहे का शीटचं बनलेलं आहे, एज ऑफ द बिल्डिंग, किती वयाचं आहे ती बिल्डिंग, कधी बांधली गेलेली आहे, बिल्डिंग इयर, इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल ग्राउंड, टाइप ऑफ ग्राउंड, प्ले ग्राउंड, प्रेयर्स प्लेस, खो खो, कबड्डी एंड अदर ग्राउंड्स एक्सेट्रा, डिस्टेंस ऑफ द ग्राउंड फ्रॉम द मेन रोड, डेली रूटीन ऑफ द स्कूल, टाइम स्टार्ट, स्कूल ब्रेक and time to leave the school, daily activities taking place at the school, possible hazards in the school, name and type, normal, medium, acute of the danger, destruction in the past and current plannings, disaster management map of the school. The map must have following contents: all buildings, school, their structure, grounds, entrance, places of the probable dangers in the school, safe places at the time of disaster, nearest road. The map must be at the entrance of the school and to student must be given detailed knowledge about it. बघा मित्रांनो, जेव्हा डिझास्टर येतं तर त्याच्या अगोदर आपल्याला आपण जिथं राहतो, जिथं आपला टाइम स्पेंड करतो, ह्याविषयी प्रचंड माहिती असणं गरजेचं आहे. मग ह्या माहिती कोणकोणत्या आहे? फॉर एक्झाम्पल बघा, दिवसातला 6 ते 7 तासांचा कालावधी हा तुम्ही स्कूलमध्ये स्पेंड करता, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही ज्या स्कूलमध्ये आहात त्या स्कूलच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर, तिथले लोक, तिथले टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, विद्यार्थी संख्या, क्लासरूम, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की बघा, तुम्ही ज्या स्कूलमध्ये आहात त्यातली प्रायमरी इन्फॉर्मेशन काय आहे, तर हेडमास्टर कोण आहेत, त्यांचा नंबर, त्यांचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, ही माहिती तुमच्याजवळ असायला पाहिजे. कमिटी मेंबर कोण आहेत, त्यांचे नाव, त्यांचे नंबर, त्यांचा ऍड्रेस, फोन नंबर, ऑब्विसली कॉन्टॅक्ट करण्यासाठी हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या स्कूल डिझास्टर मॅनेजमेंटची कमिटी कोणती आहे, डिझास्टर कमिटी कोणती आहे, त्याच्यामध्ये किती मेंबर आहेत, ती कशी कामं करतात, त्यांचे नाव, त्यांचे नंबर, त्यांचे ऍड्रेस तुम्हाला माहिती असणं पाहिजे. की किती 2-3 मेंबर आहेत तर ते काय काम करतात, कशा प्रकारचं प्लॅनिंग आहे त्यांचं. त्यानंतर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल बिल्डिंग, म्हणजे स्कूल बिल्डिंग मध्ये क्लासरूम्स किती आहेत, त्याच्यानंतर
त्याच्यामध्ये स्टाफ रूम किती आहे, तर त्याच्यानंतर लॅब्स कुठे कुठे आहेत, त्याच्यानंतर प्ले ग्राउंड स्कूलचं कुठं आहे, त्याच्यानंतर प्रेयर करण्याचा जो एरिया आहे, प्रार्थना स्थळ जे आहे तिथं ते किती आहे, कोणकोणती मैदानं आहे तुमच्या स्कूलच्या अवतीभोवती, मैदानापासून रोड जो आहे मेन रोड ज्याच्यावरती जातात तो मार्ग किती आहे, किती अंतर आहे, हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेली कसं तुमचं स्कूल चालतं, म्हणजे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत एंट्री टाइम काय, एक्झिट टाइम काय आहे, त्याच्यानंतर कोणकोणते लेक्चर होतात, कोणकोणत्या तासिका होतात, कोणकोणत्या तासिकेला कोणकोणते वर्ग हे प्ले ग्राउंड वरती असतात, ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या स्कूल मधली सेफेस्ट प्लेस कोणती आहे, कोणती सुरक्षित जागा आहे की डिझास्टरच्या वेळेस तुम्ही तिथे जाऊ शकता, एंट्रन्सची दारं किती आहे आणि एक्झिटची दारं किती आहे, हे फार महत्वपूर्ण आहे. ISOच्या गाईडलाईन्स प्रमाणे कमीत कमी 2 असावेत, एंट्रन्स आणि एक्झिट. म्हणजेच जिथून एंट्रन्स होईल अशी 2 द्वार, जिथून एक्झिट होईल अशी 2 द्वार, म्हणजे एकूण एक्झिट एकूण एंट्रन्स किंवा एंट्रन्स एक्झिट असं असलं तर फारच छान आहे. आणि शक्यतो दोन्ही बाजूला ती असावी, अपोजिट डायरेक्शनला, जेणेकरून दोन्ही ठिकाणून बाहेर पडता येईल किंवा बाहेरून आत येता येईल, म्हणजे मदत पोहोचवता येईल, असं त्यांचं उद्दिष्ट आहे. कमीत कमी 2 म्हणजे एंट्रन्स आणि एक्झिट अशी 2 वेगवेगळी द्वार पाहिजे. म्हणजे एंट्रन्स आणि एक्झिट साठी एकच जर द्वार असेल तर बाहेर पडण्यासाठी खूप जास्त काय होऊ शकतो, गोंधळ होऊ शकतो, दाटी वाटी होऊ शकते. त्याच्यामुळे एंट्रन्स आणि एक्झिट हे कसे पाहिजे तर सेपरेटली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. जास्तीत जास्त असले तर खूपच चांगलं, 4 एक्झिट्स जर असले, इमर्जन्सी एक्झिट्स, तर अजूनच छान स्कूलसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर या स्कूल कधी बांधली गेलेली आहे, म्हणजे बिल्डिंगचं एज काय आहे. ठीक आहे. जनरली एज लाईफ जे असतं बिल्डिंगचं ते 40 to 60 इयर्स असतं. त्याच्यानंतर रिनोव्हेशन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग ती किती जुनी बिल्डिंग आहे, ती पुन्हा तिचे कोणकोणते भाग खूपच जास्त काय झालेले आहेत, डळमळीत झालेले आहेत, खराब झालेले आहेत, जे कधी कोसळू शकतात. तुमच्या स्कूलचं छत कसं आहे, ते पत्र्यांचं आहे का, त्याच्यावरती स्लॅब टाकलेला आहे की त्याच्यावरती शीट टाकलेले आहेत, कशा प्रकारचं छत आहे, हे सुद्धा कौलारू छत आहे, हे प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. आपत्ती ह्याच्या अगोदर कोणती तुमच्या स्कूलवरती येऊन गेलेली आहे का, कोणत्या प्रकारची आपत्तीला कसं फेस केलं गेलं, तुमच्या स्कूलमध्ये फायर एक्सटिंग्विशर बसवलेले आहेत का, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. बसवलेले आहेत तर ते चालू कंडिशन मध्ये आहेत का, ते व्हॅलिडिटी डेटचे आहेत का, एक्सपायरी डेट तर नाही झालेली त्यांची, हे तपासणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्कूलमध्ये भावी येणाऱ्या कोणत्या अडचणी, जसं तुमच्या स्कूलमध्ये पाणी साचतं का, पावसाचा प्रघात झाला तर तुमचं छत टपकतं का, हे ना, वादळ वारा जोरात आला तर खिडक्या बरोबर पॅक होतात का, दरवाजे व्यवस्थित आहेत का, सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही याच्यावरती एक कटिबद्ध आणि व्यवस्थित नियोजित असा प्लॅन करू शकता. ठीक आहे. सो ह्याच्याबद्दल अजून जास्त माहिती डिझास्टर रिलीफ प्लॅनिंगची आपण घेणार, पण कधी, पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. तर थांबूयात ह्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला याच्या पुढचा भाग आपण घेऊन भेटणारच आहे. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकायला थांबवू नका. धन्यवाद.